बैठक झाल्या पाणी फाउंडेशन आणि काय नेमकं बैठक? नाही, आज पाणी फाउंडेशनसोबत जी बैठक झाली त्यात आपल्याला माहिती आहे की मागच्या वॉटर कपला श्री आमिर खान आणि आम्ही एकत्रितपणे असं अनाऊन्स केलं होतं की पाणी फाउंडेशन यावेळेस गटशेतीचा इनिशिएटिव्ह हातामध्ये घेईल. आणि मी त्यावेळेस सांगितलं होतं की या गटशेतीच्या इनिशिएटिव्हला सरकारचा इनिशिएटिव्ह बनवण्याकरता आमची जी सगळी ॲग्रिकल्चर विभाग, आमचा कृषी विभाग आहे, जलसंधारण विभाग आहे आणि ग्रामविकास विभाग आहे, याचे जवळपास लाखभर आमचे कर्मचारी आहेत. या सगळ्यांना आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व करू आणि त्या दृष्टीने आपण एक हाय पॉवर कमिटी तयार केली होती. त्या कमिटीने आत्तापर्यंत काय काम केलं याचा रिव्ह्यू आपण घेतला. या कमिटीच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीनं आता जवळपास 11,000पेक्षा जास्त ट्रेनर्स तयार झालेले आहेत. 1,00,000पेक्षा जास्त लोक ट्रेनिंगच्या प्रोसेसमध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. आणि आपला प्रयत्न आहे की यावर्षी 5 लाख किमान पण 10 लाखापर्यंत शेतकरी हे गटशेतीमध्ये आपल्याला आणता आले पाहिजे. त्याकरता पुढचे 2-3 महिने डेडिकेटेडली आपण हे काम करणार आहोत. कारण आत्तापर्यंत आपण जे काही गटशेतीचा अनुभव घेतला त्याच्यामध्ये पहिल्याच वर्षात जवळपास शेतकऱ्यांचा जो काही उत्पन्न आहे किंवा त्यांचं जे इन्कम आहे ते दुप्पट झालेलं आहे. त्यामुळे आपल्या कॉन्व्हर्जन्सच्या माध्यमातून गटशेतीला प्रोत्साहन देण्याकरता ही एक इनिशिएटिव्ह आपण हातामध्ये घेतला आहे. आज त्याचा रिव्ह्यू घेतला आहे. आत्तापर्यंतचे ट्रेनिंग प्रोग्रॅम्स अतिशय चांगले झाले आहेत. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसतो आहे आणि म्हणून आता लवकरच त्या संदर्भात एक आम्ही लॉन्च करणार आहोत. आणि जवळपास आम्ही ज्यावेळेस लॉन्च करू त्यावेळी 1,00,000 शेतकरी हे तालुका लेवलवर एकत्रित करून आणि त्या ठिकाणी आम्ही एका ठिकाणून ते सगळा तो लॉन्च करणार आहोत. आणि एक मोहीम म्हणून, एक आंदोलन म्हणून हे गटशेतीला आम्ही प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करतो. सर, धर्मस्वातंत्र्य विधेयकात समोर जाणार आहे. विरोधकांच्या वतीने टीका करून कोणतरी हे समितीला बाबाची मागणी केलेली आहे. विरोधकांनी धर्मस्वातंत्र्य विधेयक जर वाचलं तर त्यांच्या लक्षात येईल की या विधेयकामध्ये कुठल्याही धर्मावर अन्याय नाही. तर हे विधेयक वेगवेगळ्या प्रकारच्या कुप्रथा, धर्माच्या नावावर आणि धर्मांतरणाच्या नावावर ज्या कुप्रथा आहेत त्यांना आळा घालणारं अशा प्रकारचे विधेयक आहे. एखाद्याला स्वेच्छेने धर्मांतर करायचं असेल तर त्याचीही प्रोसेस आहे, ती दिलेली आहे. पण जर कोणी आमिष दाखवून किंवा धाकदपटशा दाखवून किंवा चुकीच्या पद्धतीनं जर त्या ठिकाणी अशा कोणाचं धर्मांतरण करणार असेल तर असं करण्याला कायदेशीर शिक्षा काय आहे हा विषय आहे. अनेक केसेस आपल्या अशा लक्षात आलेल्या आहेत की मुलींना फूस लावून पळवून न्यायचं, लग्न करायचं, नंतर सोडून द्यायचं. मग अशा परिस्थितीमध्ये त्या मुलीच्या बाळाचं काय करायचं असे प्रश्न निर्माण होतात. त्यांच्या जीवनामध्ये अनेक वेगवेगळे प्रश्न निर्माण होतात. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही कायद्याच्या माध्यमातून या ठिकाणी काढलेली आहेत. विरोधक हे केवळ मतांच्या लांगुल चालनाकरता त्याचा विरोध करतायत. पण मी गॅरंटीने सांगतो की त्यांनी जर हे विधेयक पूर्ण वाचलं तर कधीच त्याला विरोध करणार नाही. आणि महाराष्ट्र हे पहिलं राज्य नाही आहे. आपल्या आधी 10-12 राज्यांनी आणि त्यातली काही राज्य अशी आहेत, तमिळनाडूसारखं राज्य की जिथे कधीही भाजपचं राज्य नव्हतं, अशा अनेक राज्यांनी हे विधेयक यापूर्वीही केलेलं आहे. त्यामुळे मला असं वाटतं याच्यावरचं राजकारण हे योग्य नाही. सध्या गॅसच्या मुद्द्यावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना चांगलंच टार्गेट करतायत. सुप्रिया सुळे म्हणतात की केंद्र जे म्हणते आणि राज्य जे म्हणते त्यामध्ये तफावत आहे. कुठेही कमर्शियल गॅसचा पुरवठा होत नाही. सुप्रिया सुळेंच्या बोलण्यामध्ये आणि आम्ही जे बोललो ते त्यांच्या ऐकण्यामध्ये मला असं वाटतं कुठेतरी गॅप मला दिसते आहे. केंद्र सरकारने वारंवार घरगुती गॅसच्या संदर्भात कुठलाही तुटवडा नाही. घरगुती गॅस आम्ही सर्वांना उपलब्ध करून देतो आहोत. त्याकरता प्रतिदिवशी जेवढे सिलेंडर आपल्याला लागतात ते आमच्याकडे उपलब्ध आहेत हे सांगितलेलं आहे. त्यासोबत कमर्शियल गॅसच्या संदर्भात त्याला आपण सेकंड प्रायोरिटी दिलेली आहे, त्याला फर्स्ट प्रायोरिटी दिलेली नाही आहे. त्या संदर्भातली आपली पोझिशन काय आहे हे केंद्र सरकारने क्लिअर केलं आहे. जाणीवपूर्वक लोकांच्या मनात संभ्रम तयार करायचा, लोकांना रांगेत उभं करायला लावायचं. भीतीपोटी जेव्हा लोक रांगेत उभे राहतात किंवा सिलेंडरचं साठे बाजार किंवा आपल्या घरी एक सिलेंडर असताना परत एक अजून घेऊन ठेवा की बाबा अन्यथा
उद्या जर टंचाई झाली तर काय करायचं, हे जे भीतीपोटी अनेक वेळा लोक करतात, या गोष्टी होऊ नये म्हणूनच केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की एक सिलेंडर मिळाल्यानंतर 23 दिवसाच्या अंतरानेच दुसरं सिलेंडर तुम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकेल, हे क्लिअर कट सांगितलेलं आहे. कल चुनाव आयोग ने जिस तरीके से डेट का अनाउंसमेंट किया इन 5 राज्यों में, वही बंगाल में पूछा गया कि रिशफल हो गया डीजीपी का ट्रांसफर का ऑर्डर कैसे? देखिए, पहली बात तो यह है कि देश के लोकतंत्र में चुनाव ये बहुत महत्वपूर्ण है. अभी राज्यों का चुनाव जो घोषित हुआ है, निश्चित रूप से उसके लिए भारतीय जनता पार्टी अपने तरीके से उस चुनाव में काम करेगी और जिस प्रकार से अलग अलग राज्यों में लोगों ने प्रधानमंत्री जी पर विश्वास दिखाया है, ऐसा ही विश्वास इन राज्यों में भी दिखाया जाएगा. जहाँ तक बंगाल में डीजीपी या सीएस के तबादले का सवाल है, इस पर कोई राजनीति नहीं होनी चाहिए. इसका कारण महाराष्ट्र में जब चुनाव हुए थे, उस समय महाराष्ट्र में बीजेपी की सरकार होने के बावजूद इलेक्शन कमीशन ने उस समय ये ठीक समझा था और महाराष्ट्र को नया डीजीपी दिया था और महाराष्ट्र को नए चीफ सेक्रेटरी भी दिए थे. तो इसलिए ये केवल बंगाल में किसी और पार्टी की सरकार है इसके लिए हुआ, ये कहना सही नहीं है. इलेक्शन कमीशन किसी पार्टी के भरोसे नहीं चलता. इलेक्शन कमीशन फ्री एंड फेयर चुनाव करने की दृष्टि से काम करता है. जो महाराष्ट्र में हुआ है वही बंगाल में हुआ है. महाराष्ट्र में होने के बाद हमने उसको स्वीकारा और हम चुनाव के सामने गए. मेरी अपेक्षा है ममता दीदी ने भी उसको स्वीकारना चाहिए. उस पर तमाशा तैयार करना, उस पर अलग अलग प्रकार से आंदोलन करना, ये सही बात नहीं है.